SP एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी शुभांगी पाटील आपल्यासाठी 10th स्टँडर्ड SSC बोर्ड इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी सेकंड पेपर इंग्लिशचा जो बोर्ड एक्झामचा आहे त्याची लेटेस्ट व्हिडिओ घेऊन आले आहे। या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन 1 पाहणार आहोत। सेक्शन 1 प्रमाणे सेक्शन 2, 3, 4, 5, 6 च्या वेगवेगळ्या व्हिडिओ देखील मी अपलोड करणार आहे। चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर जरूर सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर माझ्या सगळ्या व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत। मी ऑल सब्जेक्टच्या व्हिडिओ टाकत राहणार आहे। आता आपण इंग्लिश पेपरमधील सेक्शन 1 लँग्वेज स्टडीचा यामध्ये पूर्णपणे अभ्यास करणार आहोत। ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुमचे 10 मार्क फिक्स आहेत। सेक्शन 1 साठी 10 मार्क असतात। सेक्शन 1 हा तुम्ही 15 मिनिटांमध्ये म्हणजेच 15 मिनिट्समध्ये पूर्णपणे सोडवायचा असतो। भरपूर सारे एक्झाम्पल्स व्हिडिओच्या शेवटी देखील मी दाखवले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। डू ॲज डायरेक्टेड A1 मध्ये डू ॲज डायरेक्टेड एनी 4 आउट ऑफ 5 पैकी 4 क्वेश्चन तुम्ही करायचे असतात। 5च्या 5 केले तर जास्त चांगलं होईल, म्हणजे एखादा जरी आन्सर चुकलं तरी तुम्हाला सगळे मार्क मिळतील। फर्स्ट क्वेश्चन पहा। मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स ऑफ युअर ओन यूजिंग द फॉलोइंग फ्रेज। टू लुक इनटू हा वर्ड वापरून तुम्ही एक नवीन सेंटेन्स करायचा आहे जे मीनिंगफुल सेंटेन्स असेल। The authorities are going to look into the matter and resolve it at the earliest। तुम्ही जिथे टू लुक इनटू जा यूज केला आहे त्याच्या खाली तुम्ही अंडरलाईन करायला विसरू नका, म्हणजे टीचरला लगेच लक्षात येतं आणि तुम्हाला मार्क मिळतात। आता या ठिकाणी सेकंड क्वेश्चन, पिक आउट द इन्फिनिटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स। आय जस्ट हॅड टू डू इट। टू डू इन्फिनिटिव्ह आहे। ॲन्सर तुम्ही फक्त लिहायचा आहे, क्वेश्चन लिहून घेण्याची गरज नाही। तुम्ही फक्त ॲन्सर लिहायचा आहे क्वेश्चन नंबर टाकून, टू डू इन्फिनिटिव्ह। हे सगळे एक्झाम्पल एकदा केल्यानंतर तुम्हाला वेगळं सेक्शन 1 करण्याची गरज नाही। तुमचे 10 मार्क फिक्स आहेत, फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स। डिड यू हिअर हिम ही विस्पर्ड। आता या ठिकाणी पहा, सुरुवातीचं जे लेटर असतं ते तुम्ही कॅपिटल काढायचं आहे। डी कॅपिटल काढला आहे। डिड यू हिअर हिम क्वेश्चन मार्क, कारण क्वेश्चन आहे। ही विस्पर्ड शेवटी फुल स्टॉप दिला आहे। अशा प्रकारे तुम्ही पंक्च्युएशन करायचं आहे। फाइंड आउट 2 हायडन वर्ड्स ऑफ मिनिमम 4 लेटर्स फ्रॉम एन्ड्युरन्स। एन्ड्युरन्स हा वर्ड दिला आहे आणि तुम्ही 4 लेटर्स असलेले 2 वर्ड्स तुम्ही तयार करायचे आहेत। इथे जास्त करून दाखवले आहेत, नियर, नीड, रेस, रीड, डान्स, अंडर, डिअर, अर्न असे खूप वर्ड तयार होतात। तुम्ही कमीत कमी 2 वर्ड्स करायचे आहेत। 2 सांगितले तर तुम्ही 4 वगैरे करून दाखवायचे आहेत, म्हणजे पूर्ण मार्क मिळतील। 4 लेटर्सचा यूज याच्यामध्ये करायचा आहे, जसं की DEAR असा अर्थपूर्ण एखादा वर्ड तुम्ही तयार करायचा आहे। साधारण कशा प्रकारे क्वेश्चन येतात ते या व्हिडिओमधून तुमच्या लक्षात येणार आहे। कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ व्हर्ब्स। राईट, ही वर्ड चेन आहे आणि व्हर्बची आहे। नेमकी कशाची दिली आहे? व्हर्बची दिली आहे, नाऊनची दिली आहे, ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह ज्याची दिली आहे ते तुम्ही करायचं आहे। इथे व्हर्ब दिला आहे, त्यामुळे राईट नंतर एमिट, ट्रेन, नीड, ड्रॅग असे वर्ड तुम्ही घालू शकता। तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही कोणत्याही प्रकारचे वर्ड करून लास्ट जे वर्ड आलेला आहे, लास्ट जो शब्द आला आहे ई, त्याच्यानुसार तुम्ही इथे सुरुवात करून लिहायचं आहे। राईट त्याच्या शेवटी आलं आहे ईने सुरुवात करून तुम्ही एक वर्ड लिहायचा आहे। इथे लास्टला टी आला आहे, टीने सुरुवात करून लिहायचं आहे। अशा प्रकारे ही व्हर्बची वर्ड चेन तुम्ही तयार करायची आहे। असेच क्वेश्चन पेपरला येणार आहेत। पिक आउट द प्रेझेंट पार्टिसिपल फ्रॉम द सेंटेन्स। आय डोंट लाईक फ्रायटनिंग स्टोरीज। आता इथे विचारलं आहे प्रेझेंट पार्टिसिपल तुम्ही या सेंटेन्समधून शोधून लिहायचं आहे, पिक आउट करायचं आहे। तुम्ही फक्त ॲन्सर लिहायचा आहे। फ्रायटनिंग हे आहे प्रेझेंट पार्टिसिपल, फक्त ॲन्सर लिहायचं आहे। क्वेश्चन लिहून घेण्याची गरज नाही, फक्त ॲन्सर लिहायचं आहे। फ्रायटनिंग डॅश प्रेझेंट पार्टिसिपल अशा प्रकारे लिहायचं आहे। राईट द रूट वर्ड ऑफ द गिवन वर्ड। अनेबल या प्रकारचे एक्झाम्पल, जे वरती जे काही सगळे क्वेश्चन आहेत त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे। अनेबल, राईट द रूट वर्ड। तुम्हाला रूट वर्ड म्हणजे मूळ वर्ड याचा काय आहे अनेबलचा, तर आहे UN लावलेला आहे, म्हणजे एबल आहे। तुम्ही फक्त नंबर टाकून ॲन्सर लिहायचा आहे एबल।
चूज द ॲप्रोप्राईट अल्टरनेटिव्ह. 1 मार्कसाठी हा क्वेश्चन आहे. नीता स्पोक इन अँड डॅश डॅश टोन. एक्सायटेड का एक्सायटेडली? ॲन्सर आहे एक्सायटेड. तुम्ही व्यवस्थित हे पूर्ण लिहून घ्यायचं आहे. पूर्ण लिहून घेतलं तरी चालेल किंवा नंबर टाकून तुम्ही फक्त एक्सायटेड लिहिलं तरी चालणार आहे. फिलिंग द ब्लँक विथ द प्रॉपर फॉर्म ऑफ द व्हर्ब ॲज पर द सब्जेक्ट. मदर डॅश डॅश अ गुड मील. कुक का कुक्स? यापैकी काय आहे ते लिहायचं आहे. मदर कुक्स अ गुड मील हे त्याचं करेक्ट ॲन्सर आहे. अशाच प्रकारचे सगळे एक्झाम्पल एक्झामला येतात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फॉलोइंग फ्रेज. टू गेट आउट ऑफ. टू गेट आउट ऑफ हे वापरून तुम्ही मिनिंगफुल सेंटेन्स करायचा आहे. टू गेट आउट ऑफ ही फ्रेज दिली आहे आणि एक मिनिंगफुल सेंटेन्स तुम्ही करायचा आहे. फरहान लाईड इन ऑर्डर टू गेट आउट ऑफ द ऑकवर्ड सिच्युएशन. ऑकवर्ड सिच्युएशन. फरहान लाईड इन ऑर्डर टू गेट आउट ऑफ द ऑकवर्ड सिच्युएशन हे त्याचा आन्सर आहे. पिक आउट द गेरुंड फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. गेरुंड तुम्ही पिक आउट करायचं आहे. धिस ॲटिट्यूड ऑफ टेकिंग डिस्ट्रॉईज फॅमिलीज. गेरुंड आहे टेकिंग. ING लावलेलं आहे टेकिंग, त्याच्यामुळे गेरुंड टेकिंग आहे. हे सगळे एक्झाम्पल तुम्ही पाहून जा, करून जा. पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. आफ्टर ऑल ही डझंट पे मी. ॲन्सर आहे आफ्टर ऑल ही डझंट पे मी. पंक्च्युएट करायचं आहे. आफ्टर जे आहे त्याचा ए कॅपिटल काढला आहे. आफ्टर ऑल कॉमा दिला आहे. ही डझंट एनच्या तिथे ॲपॉस्ट्रॉफी लावला आहे. पे मी आणि फुल स्टॉप केला आहे. फॉर्म 2 प्रेझेंट पार्टिसिपल्स इन विच द लास्ट लेटर इज डबल. लास्ट लेटर डबल्ड हवा आहे. कशामध्ये? तर प्रेझेंट पार्टिसिपल हवा आहे. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे ING लावलेले वर्ड तुम्ही घ्यायचे आहेत. रनिंग, स्विमिंग, रॉबिंग. बघा RUNNING, SWIMMING. आपल्याला त्यांनी डबल लेटर, त्यामुळे क्वेश्चन वाचताना रीड करताना तुम्ही व्यवस्थित वाचा. या प्रकारे हे आन्सर येणार आहे. रनिंग, स्विमिंग, रॉबिंग. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ व्हर्ब. इथे बघा, इथे देखील वर्ड चेन ऑफ व्हर्बची आली आहे. एक्झामाइन, ईट, टीच, हीट, ट्रेन. या प्रकारे तुम्ही करू शकता. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स ऑफ युअर ओन यूजिंग द फॉलोइंग फ्रेज. ड्रॉप आउट. ड्रॉप आउट वापरायचं आहे. मेनी गर्ल्स ड्रॉप आउट ऑफ स्कूल बिफोर द एज ऑफ 15. पिक आउट द प्रेझेंट पार्टिसिपल फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. हिज आईज वेअर शायनिंग. शायनिंग प्रेझेंट पार्टिसिपल आहे. प्रेझेंट आहे त्यामुळे शायनिंग ING लावलेलं प्रेझेंट पार्टिसिपल तुम्ही घ्यायचं आहे. फिलिंग द ब्लँक विथ द प्रॉपर फॉर्म ऑफ द व्हर्ब गिवन इन द ब्रॅकेट. आयदर ऑफ द टू डॅश डॅश गिल्टी. इज किंवा आर. काय येणार आहे? इज. आयदर ऑफ द टू इज गिल्टी. ॲन्सर लिहायचं आहे. हे पूर्ण सेंटेन्स लिहून घ्यायचं तुम्ही ॲन्सरमध्ये. आयदर ऑफ द टू इज गिल्टी. फॉर्म पास्ट पार्टिसिपल इन विच द लास्ट लेटर इज डबल. स्टॉप, स्टॉपेड. स्टॉप्ड म्हणजे स्टॉपेड. STOPPED असेच ॲन्सर होईल. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ ॲक्झेक्टिव्ज. आता पहा, आत्तापर्यंत व्हर्बची आली, आता इथे ॲक्झेक्टिव्हची आली आहे. विशेषण असतं ॲक्झेक्टिव्ह म्हणजे. स्मॉल. स्मॉलच्या नंतर काय होईल? लार्ज. लार्ज लिहिता येईल. एलिगंट, टॉल, लाऊड. अशा प्रकारे आन्सर तुम्ही लिहू शकता. पंक्च्युएट द फॉलोइंग. यू हॅव नेवर हिअर्ड ऑफ बॅच ही आस्क. यू हॅव नेवर हर्ड ऑफ बॅच ही आस्क. अशा प्रकारे तुम्ही लिहायचं आहे. हे सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात यावेत की कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात आणि तुम्ही कसे आन्सर लिहू शकता, यासाठी हे इथे दाखवले आहेत. एक्झामला जेवढं पाहून जाणार आहात तेवढे तुम्हाला सोप्पा पेपर जाणार आहे. फाइंड आउट 4 हायडन वर्ड्स हॅव्हिंग ॲट लिस्ट 4 लेटर्स फ्रॉम द गिवन वर्ड. प्रोक्लेमेशन. प्रोक्लेमेशन याच्यामध्ये 4 हायडन वर्ड्स तुम्ही लिहायचे आहेत आणि 4 लेटर्स वापरून तुम्ही लिहायचे आहेत. पोर्टल, ट्रॉपिक, मोटर, पोलिओ
या प्रकारे आणि अजूनही तुम्ही 4-5 असे वर्ड तुम्ही लिहू शकता. बघा या ठिकाणी 1 मार्कचा क्वेश्चन आहे. 4 तरी लिहिणं अपेक्षित आहे, म्हणजे अर्धा मार्क दिला जाईल. तुम्ही 4, 5, 6 जेवढे तुम्हाला लिहिता येतील तेवढे 4 लेटर्स यूज करून लिहायचं आहे. आता बघा अशा प्रकारे देखील क्वेश्चन येतो. स्पॉट द एरर अँड रिराईट द करेक्ट सेंटेन्स. ऑल द ग्रेट रिलिजन्स टीचेस अस टू केअर फॉर आवर चिल्ड्रन. स्पॉट करायची आहे एरर. ह्या सेंटेन्समध्ये एरर आहे आणि तुम्ही ती स्पॉट करून रिराईट करायचं आहे. ऑल द ग्रेट रिलिजन्स टीचेस दिला आहे, तुम्ही टीच लिहायचं आहे. अस टू केअर फॉर आवर चिल्ड्रन आणि टीचला तुम्ही जे तुम्ही एरर स्पॉट केली आहे त्याला तुम्ही अंडरलाईन करायची आहे. अंडरलाईन केल्यानंतर टीचरच्या लक्षात येणार आहे की तुम्ही या गोष्टी स्पॉट केल्या आहेत. अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन द अल्फाबेटिकल ऑर्डर. अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन द अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे तुम्ही लिहू शकता. जसं की पहिलं वर्ड जे आहे ते त्याच्यानंतर कसं चालू होतं ते अल्फाबेटिकलप्रमाणे तुम्ही लिहायचं आहे, ते तुम्हाला लिहिता येईल. खाली पहा कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब. इथे व्हर्बची वर्ड चेन तुम्ही लिहायची आहे. कॉल, लाफ, हेट, एंटरटेन, नरिश या प्रकारे तुम्ही लिहू शकता. मेक 2 सेंटेन्सेस बाय यूजिंग द गिवन वर्ड ॲज अ नाऊन अँड ॲज अ व्हर्ब. यामध्ये तुम्ही 2 सेंटेन्स बनवायचे आहेत आणि वर्ड तुम्ही वापरायचं आहे नाऊन म्हणून आणि व्हर्ब म्हणून. एकदा नाऊन म्हणून तुम्ही ड्रीम वापरायचं, व्हर्ब म्हणून तुम्ही ड्रीम वापरायचा, ड्रीम वर्ड तुम्ही वापरायचा आणि असे 2 सेंटेन्स तुम्ही बनवायचे आहेत. तुम्ही आता नाऊन म्हणून इथे वापरताय. इट इज माय ड्रीम टू बिकम अ सायंटिस्ट वन डे. नाऊन वापरलं म्हणून तुम्ही इथे नाऊन लिहिलं आहे आणि इथे व्हर्ब म्हणून निलेश वुड ऑफ्टन ड्रीम अबाउट बिकमिंग द बेस्ट रायटर इन द कंट्री. अशा प्रकारे तुम्ही आन्सर लिहू शकता. आता पुढे पहा. We saw tree bare of all leaves. Rewrite the sentences beginning with a tree bare. तुम्ही काय करायचे, बिगिनिंगला अ ट्री बेअर लिहून सेंटेन्स रिराईट करायचं आहे. आता इथे तुम्हाला लक्षात येणार आहे अ ट्री बेअर ऑफ ऑल लिव्स हे लास्टला दिलं आहे. आता तुम्ही हेच बिगिनिंगला वापरायचं आहे. अ ट्री बेअर ऑफ ऑल लिव्स वॉज सीन बाय अस. सीन बाय अस लिहून तुम्ही ते सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे. द डॉल्फिन विल गिव्ह मी ऑल आय नीड. सॉरी, या ठिकाणी डॉल्फिन नाही, द डॉल्फिन विल गिव्ह मी ऑल आय नीड. रिराईट द सेंटेन्स युजिंग द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. द डॉल्फिन हॅज गिवन मी ऑल आय नीड. फुल स्टॉप. आता खाली पहा या येतात मेक अ वर्ड रजिस्टर. बघा या प्रकारचे देखील तुम्हाला क्वेश्चन येतात. मेक अ वर्ड रजिस्टर ऑफ 4 वर्ड्स रिलेटेड विथ मिलिटरी. मिलिटरीला धरून तुम्ही वर्ड लिहायचे आहेत. किती वर्ड लिहायचे आहेत? 4 वर्ड्स लिहायचे आहेत. यांनी इथे जास्त वर्ड्स दाखवले आहेत लिहून. तुम्ही 4 वर्ड्स लिहायचे आहेत. काय काय लिहू शकता तुम्ही मिलिटरीला धरून? डिफेन्स, करेज, मेडल्स, आर्मी, सोल्जर्स, डिसिप्लिन, नेव्ही, सॅक्रिफाईस, ब्रेव्ही, एअरफोर्स. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. आता याप्रमाणे देखील क्वेश्चन येतात. आयडेंटिफाय द क्लॉजेस अँड स्टेट देअर काइंड्स. व्हेन ही सॉ मी ऑन द रोड ही बिगॅन टू रन. आयडेंटिफाय द क्लॉजेस अँड स्टेट देअर काइंड्स. ही बिगॅन टू रन मेन क्लॉज आहे. व्हेन ही सॉ मी ऑन द रोड ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. असं तुम्ही आन्सर लिहू शकता. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन इनडायरेक्ट नरेशन. या प्रकारचं देखील तुम्हाला करायला येतं. इनडायरेक्ट नरेशन चेंज करायचं आहे तुम्ही. ही आस्क्ड कॅन यू कुक. तुम्ही आन्सर लिहायचा आहे ही आस्क्ड मी वेदर आय कुड कुक. Change the following sentence into indirect speech. Robert asked John, how old are you? I am 13 years old, she replied. Answer मध्ये येणार आहे Robert asked John how old she was.
शी रिप्लाइड दॅट शी वॉज 13 years old. मेक सेंटेन्स ऑफ युअर ओन टू शो द डिफरन्स इन होमोफोन्स. फिट, फिट. आता इथे फिट म्हणून एक अर्थ आहे, फिट म्हणून दुसरा पण अर्थ आहे. हिज फीट वेअर कोल्ड ॲज ही हॅड नो शूज ऑन. स्केलिंग द माउंटन्स सीम्ड लाईक ॲन इम्पॉसिबल फिट टू लिटिल अरुण. दोन अर्थाने आलेला आहे शब्द आणि तो यूज करून तुम्ही या ठिकाणी लिहिलं आहे सेंटेन्स. रिराईट द सेंटेन्स इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तुम्ही प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये सेंटेन्स लिहायचा आहे. आय हॅड बीन वर्किंग फॉर अनिल फॉर ऑलमोस्ट अ मंथ. आय हॅड बीन वर्किंग फॉर अनिल फॉर ऑलमोस्ट अ मंथ. आय हॅव वर्कड फॉर अनिल फॉर ऑलमोस्ट अ मंथ. इथे वर्किंगच्या ऐवजी वर्क केलेलं आहे आणि हे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं रिराईट करून दाखवलं आहे. आता या ठिकाणी पहा, बिगिन द फॉलोइंग सेंटेन्स विथ अवर इन ॲक्शन. बिगिनिंगला वापरायचं आहे अवर इन ॲक्शन. चिल्ड्रन आर क्वेश्चनिंग अवर इन ॲक्शन. तुम्ही लिहायचं आहे अवर इन ॲक्शन इज बीइंग क्वेश्चनाइड बाय चिल्ड्रन. अवर इन ॲक्शन इज बीइंग क्वेश्चनाइड बाय चिल्ड्रन असं तुम्ही आन्सर लिहायचं आहे. मेक 2 सेंटेन्स ऑफ युअर ओन टू शो द डिफरन्स इन होमोग्राफ्स. फाईन, फाईन हा वर्ड दिला आहे. द प्रिन्सेस वॉर फाईन क्लोथ्स मेड ऑफ सिल्क आणि द ड्रायव्हर पेड ऑफ फाईन फॉर ब्रेकिंग द ट्रॅफिक रूल. वर्डचं स्पेलिंग एकच आहे FINE, पण तुम्हाला होमोग्राफमधून 2 तुम्हाला वेगवेगळ्या अर्थाचे तुम्हाला सेंटेन्स बनवून लिहायचे आहेत. त्यामुळे इथे फाईन क्लोथ्स आणि फाईन ब्रेकिंग ट्रॅफिक रूल केल्यामुळे फाईन पडला आहे असे इथे तुम्ही लिहून दाखवू शकता. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इनटू इनडायरेक्ट स्पीच. आर यू स्टील हंग्री? आय आस्क हर. शी सेड येस आय एम. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इनटू इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीचमध्ये तुम्ही चेंज करायचं आहे. I asked her whether she was still hungry. She replied in the affirmative that she was. Full stop. या प्रकारे तुम्ही लिहू शकता. Prepare the word register of 4 words related to the given word music. Prepare the word register of 4 words related to the given word music. म्युझिकशी रिलेटेड तुम्हाला काही वर्ड लिहायचे आहेत. काय लिहिता येतील? सॉन्ग, मेलडी, हार्मोनी, गिटार अशा प्रकारे लिहू शकता. डॉक्टर कलाम्स ओन लाईफ वॉज नरिश्ड बाय मल्टिपल फेथ्स. बिगिन द सेंटेन्स विथ मल्टिपल फेथ्स. मल्टिपल फेथ्स बिगिन करून म्हणजे बिगिनिंगला वापरून, सुरुवातीला वापरून तुम्ही लिहायचं आहे सेंटेन्स. मल्टिपल फेथ्स नरिश डॉक्टर कलाम्स ओन लाईफ. डॉक्टर कलाम पण बघा कॅपिटल काढला आहे. सिली मिस्टेक करायच्या नाहीत म्हणजे मार्क जाणार नाही. लास्टला फुल स्टॉप द्यायला विसरायचं नाही. रिराईट द सेंटेन्स बाय यूजिंग नो सूनर दॅन. नो सूनर दॅनचे सुद्धा सेंटेन्स तुम्हाला येतात. ॲज सून ॲज वी वेंट टू अ रॉकी बीच वी सॉ द स्प्रेड ऑफ द मॅजेस्टिक ओशन. ॲन्सरमध्ये नो सूनर डीड वी गो टू अ रॉकी बीच दॅन वी सॉ द स्प्रेड ऑफ द मॅजेस्टिक ओशन. किंवा तुम्ही 2 प्रकारे हे वाक्य लिहू शकता. इथे दुसऱ्या प्रकारे देखील दिलं, हे सुद्धा बरोबर आहे. नो सूनर हॅड वी गॉन टू अ रॉकी बीच दॅन वी सॉ द स्प्रेड ऑफ द मॅजेस्टिक ओशन. या प्रकारे देखील लिहू शकता. आय मस्ट टेल द ट्रूथ. पिक आउट द मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब अँड स्टेट इट्स फंक्शन. मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब पिक आउट करायचा आहे. आय मस्ट टेल द ट्रूथ. मॉडल ऑक्झिलरी काय आहे? मस्ट. आणि फंक्शन आहे नेसेसिटी. फंक्शन आहे नेसेसिटी असं तुम्ही लिहायचं आहे. मॉडल ऑक्झिलरी मस्ट, फंक्शन नेसेसिटी. आयडेंटिफाय द क्लॉजेस अँड नेम देम. आयडेंटिफाय द क्लॉजेस अँड नेम देम. द नर्व्स दॅट कंट्रोल्ड हिज मसल्स वेअर शटिंग डाऊन. द नर्व्स वेअर शटिंग डाऊन मेन क्लॉज आहे आणि दॅट कंट्रोल्ड हिज मसल्स सब ऑर्डिनेट एक्झेक्टिव्ह क्लॉज आहे. सब ऑर्डिनेट एक्झेक्टिव्ह क्लॉज आहे. दॅट कंट्रोल्ड हिज मसल.
यूज द फॉलोइंग वर्ड इन 2 डिफरंट सेंटेन्स ॲज नाऊन अँड ॲज अ व्हर्ब. नाऊन आणि व्हर्ब दोन्ही प्रकारे वॉच हा वर्ड वापरून तुम्ही लिहायचा आहे. नाऊनसाठी तुम्ही ही ॲडमिटेड दॅट ही हॅड स्टोलन द वॉच आणि राज अँड हिज फ्रेंड्स हॅड गॉन टू वॉच अ मूवी, असं 2 प्रकारे तुम्ही इथे लिहू शकता. एक्झाम्पल शेवटपर्यंत नक्की पहा, कदाचित यातले एक्झाम्पल येण्याची शक्यता आहे. ताजमहाल इज द मोस्ट ब्युटिफुल मोन्युमेंट इन इंडिया. बिगिन द सेंटेन्स विथ नो अदर आणि ताजमहाल इज मोर. तुम्ही 2 प्रकारे इथे लिहून दाखवायचं आहे. तुम्ही इथे लिहू शकता नो अदर मोन्युमेंट इन इंडिया इज ॲज ब्युटिफुल ॲज ताजमहाल आणि ताजमहाल इज मोर ब्युटिफुल दॅन एनी अदर मोन्युमेंट इन इंडिया. अशा प्रकारे तुम्ही बिगिन द सेंटेन्स विथ नो सूनर डॅश डॅश, नो सूनर दॅन असणार आहे. ॲज सून ॲज द थीफ एस्केप द फॅमिली इन्फॉर्म्ड द पोलीस. नो सूनर डीड द थीफ एस्केप दॅन द फॅमिली इन्फॉर्म द पोलीस, असं लिहिता येईल. किंवा या प्रकारे देखील लिहिता येईल नो सूनर हॅड द थीफ एस्केप दॅन द फॅमिली इन्फॉर्म द पोलीस. या प्रकारे देखील तुम्ही चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इंटू पॉझिटिव्ह अँड कंपॅरेटिव्ह डिग्री. या प्रकारचे देखील तुम्हाला क्वेश्चन येण्याची शक्यता असते. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इंटू पॉझिटिव्ह अँड कंपॅरेटिव्ह डिग्री. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इंटू पॉझिटिव्ह अँड कंपॅरेटिव्ह डिग्री. इट इज वन ऑफ द बेस्ट इट इज द वन ऑफ द बेस्ट डिसिजन्स आय हॅव एव्हर मेड. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये लिहिता येईल व्हेरी फ्यू अदर डिसिजन्स दॅट आय हॅव एव्हर मेड आर ॲज गुड ॲज धिस वन. आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये लिहिता येईल इट इज बेटर दॅन मोस्ट डिसिजन्स आय हॅव एव्हर मेड. या प्रकारे लिहिता येईल. तुम्ही हे जेव्हा लिहिता पॉझिटिव्ह डिग्री कंपॅरेटिव्ह डिग्री, एक लाईन तुम्ही इथे लिव्ह करायची, म्हणजे तुमचं ॲन्सर लगेच टीचरच्या नजरेस पडतं. पेपर चेक करताना टीचरला जर त्रास झाला नाही तर टीचर तुम्हाला व्यवस्थित मार्क देतात. पण तुम्ही जर फार गिचमिडीमध्ये लिहिलं, फार खाडाखोड केली तर टीचर मार्क देत नाहीत. त्यामुळे ते व्यवस्थित लक्षात ठेवून पेपर. पिक आउट द मॉडेल ऑक्झिलरी अँड स्टेट इट्स फंक्शन. मॉडेल ऑक्झिलरी पिकआउट करायचं आहे आणि शिवाय स्टेट इट्स फंक्शन सांगायचं आहे. लॅक ऑफ रेन कुड कॉज ड्रॉट. मॉडेल ऑक्झिलरी आहे कुड, फंक्शन आहे पॉसिबिलिटी दिसत आहे म्हणून फंक्शन काय दिलं आहे, पॉसिबिलिटी दिलं आहे. मेक 2 सेंटेन्स बाय यूजिंग द गिवन वर्ड ॲज अ नाऊन अँड ॲज अ व्हर्ब. वॉटर. बघा, वॉटर इज इसेन्शियल फॉर एव्हरी लिव्हिंग बिईंग. ही शूड वॉटर द प्लांट्स डेली. 2 अर्थांनी इथे वॉटरचं तुम्ही काय केलं आहे, सेंटेन्स तयार करून लिहिलं आहे. एकदा तुम्ही नाऊन म्हणून वॉटर वापरलं आहे, वॉटर इज इसेन्शियल फॉर एव्हरी लिव्हिंग बीइंग, आणि एकदा वर्ब म्हणून वापरलं आहे ही शूड वॉटर द प्लांट्स डेली. अशा प्रकारे तुम्ही लिहिलं आहे. पिक आउट द मॉडेल ऑक्झिलरी अँड स्टेट इट्स फंक्शन. कुड आय यूज युअर कम्प्युटर फॉर सर्फिंग नेट. मॉडेल ऑक्झिलरी आहे कुल्ड, फंक्शन आहे परमिशन. कुड आय यूज युअर कम्प्युटर, तुम्हाला परमिशन मागितली आहे त्यामुळे लिहिलं आहे फंक्शन परमिशन. ज्याप्रमाणे सेंटेन्स असणार आहे त्याप्रमाणे तुमचं फंक्शन इथे बदलणार आहे. नेम अँड आयडेंटिफाय. नेम अँड आयडेंटिफाय द सबऑर्डिनेट क्लॉज. नेम अँड आयडेंटिफाय द सबऑर्डिनेट क्लॉज. When we were designing the first Macintosh computer, it all came back to me. It all came back to me. It all came back to me. Main clause आहे. When we were designing the first Macintosh computer, adverb clause of time आहे.